आता हिवाळ्याचा ऋतू आलेला आहे आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर जिकडे तिकडे हा हिरवा लसूण खूप दिसते आणि खूप स्वस्त पण असते। तर चला आपण या हिरव्या लसूण पासून एक रेसिपी तयार करून घेऊया, ज्याला आयते असे म्हणतात। हे आयते महाराष्ट्रामध्ये स्पेशली झाडीपट्टीमध्ये खूप बनवल्या जाते आणि खायला खूप चविष्ट असतात। तर ते बनवण्यासाठी मी आधी धुवून घेतलेली आहे हे हिरवा लसूण आणि आता त्याला छान असं कापून घेत आहे। बघू शकता याला आपल्याला असं कापून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जे याचे मुळे असतात ते पण आपल्याला टाकायचे आहेत। बघू शकता या प्रकारे आपल्याला छान कापून घ्यायचं आहे। कापून घेतल्यानंतर आपण आता ते मिक्सरच्या जारमध्ये टाकूया। त्याबरोबरच आता त्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकूया। मिरच्या आपण चवीनुसार टाकलेल्या आहे, मी ते 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपण याचा पेस्ट तयार करून घेऊया। बघू शकता आपण याचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण एकीकडे एक वाटा घेऊया आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकूया। हे नव्याच्या तांदळाचं पीठ आहे, म्हणजे जे नवीन तांदूळ असतात त्याचं पीठ आहे। आता त्याच्यामध्ये हे लसूण आणि मिरचीचं पेस्ट टाकलेलं आहे। हळदी पावडर टाकून घेऊया। हळदी पावडर टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे। मीठ हा चवीनुसार टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। बघू शकता या प्रकारे थोडंसं पाणी टाका आणि त्याला छान आता मिक्स करून घ्या। या प्रकारे आपल्याला मिक्स करून त्याचा एक बेटर तयार करायचा आहे। पाणी तुम्हाला जेवढं वाटते तेवढं टाकत जा आणि या प्रकारे बेटर तयार करा, एकदम जाडसर नका करू। आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी मेथी टाकूया। ही मेथीची भाजी आहे, जी मी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये टाकलेली आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकल्यानंतर आता छान याला परतून घ्या, छान मिक्स करून घ्या। छान मिक्स करून झाल्यानंतर मी एकीकडे आता इथे गॅसवरती तावा ठेवली होती गरम होण्यासाठी। जो तावा गरम झालेला आहे आता त्याच्यावर आपण थोडं तेल लावून घेऊया, जेणेकरून हे आयते याच्यावर चिकटणार नाही। तेल लावल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये हा बेटर टाकूया आणि चमच्याने असं त्याला गोल गोल करून घेऊया। बघू शकता या प्रकारे आपल्याला हळूहळू गोल गोल करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या साईडने आता आपल्याला तेल टाकायचं आहे चमच्याने आणि त्यानंतर त्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे। थोड्या वेळासाठी म्हणजे काही सेकंदासाठी 10-20 सेकंदासाठी झाकून ठेवायचं आहे आणि त्याला मग नंतर असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता शिजलेला आहे एका बाजूने आणि आता आपल्याला याला दुसऱ्या बाजूने शिजवायचं आहे। बघू शकता आता आपला हा आयता रेडी झालेला आहे। हा आयता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि बघू शकता हा किती छान असं जाळीदार आणि सॉफ्ट तयार झालेला आहे। हे खायला खूप चविष्ट असते, तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।